पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते. नवभारताच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय राज्यघटनेच्या नवी दिशा देण्याचं कार्य त्यांनी केले. आपल्या देशात लोकशाही व समाजवाद ही मूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. भारताच्या परराष्ट्राचे धोरणाचे शिल्पकार म्हणून नेहरूंचं नाव घेतले जाते. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या शांतिदूतांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. आधुनिक भारताच्या राजकारणावर तर त्यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडला असल्याचे पाहावयास मिळते. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज, तत्कालीन अलाहाबाद इथे एका सुसंस्कृत व सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातील एक ख्यातनाम वकील होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारे जवाहरलाल नेहरू यांच्यावर राजकारणाचे व सार्वजनिक कार्याचे संस्कार घरातूनच झाले होते. त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा कौटुंबिक वारसाच होता. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरी प्रयागराज येथे झाले. पुढे ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे हेरो येथील पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात दाखल झाले. 1912 मध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले. भारतात परतल्यावर नेहरूजींनी प्रयागराज येथे वकिली सुरू केली, परंतु लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. काही काळ त्यांनी होम रूल लीग या संघटनेचे कार्य केले. पुढे ते महात्मा गांधीच्या सहवासात आले. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचे ते अत्यंत प्रभावित झाले आणि गांधींचे परमभक्त व लाडके शिष्य बनले. अर्थात गांधीवादातील काही तत्वांवर नेहरूचा विश्वास असला तरी त्या खऱ्या अर्थाने गांधीवादी मात्र कधीच झाले नाही. सन 1920 नंतरच्या काळात भारतातील राजकारणावर व स्वातंत्र्य आंदोलनावर महात्मा गांधींचा सर्वाधिक प्रभाव असला तरी पंडित नेहरूंनी त्या काळात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस हे भारतीय युवक वर्गाच्या इच्छा आकांक्षांचे प्रतीकच बनले होते. भारताच्या स्वतंत्र आंदोलनात या दोघांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याबद्दल त्यांची अनेक वेळा कारावासही भोगला होता. 1920 मध्ये नेहरूंनी सोव्हिएत युनियनला भेट दिली. समाजवादाच्या प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि समाजवादी विचारांकडे आकृष्ट झाले. डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेहरूंची निवड झाली होती. याच अधिवेशनात 31 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसने प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात नेहरूंनी लोकशाही व समाजवाद यांच्यावरील आपला विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 4 वेळा निवड झाली होती. त्यांच्या समर्थनामुळे 1934 मध्ये काँग्रेस अंतर्गत राष्ट्रीय समाजवादी पक्षाची स्थापना झाली. ऑगस्ट 1942 च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात चले जाओ चा ठराव संमत होण्यास नेहरूंचा प्रमुख वाटा होता. त्यानंतर लगेचच इंग्रज सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. 2 सप्टेंबर 1946 रोजी अधिकारवर असलेल्या भारताच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून नेहरूंची निवड झाली. भारतातील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या पदावर राहिले. स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री या नात्याने भारतात लोकशाही शासन पद्धत दृढमूल करण्याची आणि भारताला आधुनिक युगात आणण्याची जबाबदारी नेहरूंनी समर्थपणे पार पाडली होती. भारतात आधुनिक जगातील एक सामर्थ्य संपन्न राष्ट्र बनवण्याचे स्वप्न त्यांनी पुराशी बाळगले होते आणि ते साकार करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते. पंडित नेहरूंच्या राजकीय विचारांवर ब्रिटिश उदारमतवाद, मार्क्सवाद व गांधीवाद यांचा प्रभाव होता. त्यांना मार्क्सवाद विषयी आकर्षण होते. विशेषतः त्यांच्यातील समतावादी विचारांमुळे ते भारावले होते. परंतु सशस्त्र क्रांतीचा पर्याय त्यांना मान्य नव्हता, कारण लोकशाही मूल्यांवर देखील त्यांचा तितकाच दृढ विश्वास होता. भारतीय जनतेची गरिबी, बेकारी व गुलामगिरी यांचा अंत करण्याचा मार्ग समाजवाद हाच आहे
समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्याचे सामर्थ्य समाजवादात आहे असा विश्वास त्यांना वाटत होता. त्यांनी असं म्हटले होते की समाजवाद हा मला पसंत असलेला केवळ आर्थिक सिद्धांत नाही, तो माझी बुद्धी व अंतःकरण यांना आव्हान देणारा महत्त्वपूर्ण संप्रदाय आहे. नेहरू राष्ट्रवादी असले तरी त्यांनी धार्मिक राष्ट्रवादाची कल्पना मान्य नव्हती. त्यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. धर्म हा राष्ट्रवादाचा आधार होऊ शकत नाही. भारतासारख्या सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या देशात तर धर्मनिष्ठित राष्ट्रवाद मान्य करता येणार नाही. भारताला विविधतेतून एकता निर्माण करू शकणाऱ्या निधर्म राष्ट्रवादाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते. युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष मार्शल टिटो व इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष कर्नल नासर यांच्या सहकार्याने नेहरूंनी जागतिक राजकारणात अलिप्ततावादी चळवळीचा पाया घातला. राष्ट्रीय वृत्तीच्या नागा महिला नेत्या अलियू यांचा जवाहरलाल नेहरू यांनी राणी या शब्दात गौरव केला होता. गिदा लियू यांच्यावर गांधीजींना विचारांचा प्रभाव होता. ब्रिटिश शासनाविरुद्ध विद्रोह केल्याबद्दल राणीस 1932 मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली होती. 1946 मध्ये तिची मुक्तता केली. जगातील सार्वभौम राष्ट्रांनी परस्परांशी कशा प्रकारे सन्मानपूर्वक व्यवहार करावा यासंबंधी मार्गदर्शन करणारी तत्वे म्हणजे पंचशील होय. 19 एप्रिल 1954 रोजी चीन व भारत यांच्यात जो मित्रत्वाचा करार झाला त्यामध्ये पंडित नेहरू व चो एन लॉन यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला होता. ही 5 तत्वे पुढील प्रमाणे होती. पहिला, परस्परांच्या प्रादेशिक एकात्मतेबद्दल आणि सार्वभौमत्याबद्दल आदर बाळगणे. दुसरी, परस्परांच्या प्रदेशावर आक्रमण न करणे. तिसरी, परस्परांच्या अंतर्गत कार्यभारात हस्तक्षेप न करणे. चौथी, राष्ट्रीय समानता व परस्परांचे हित सांभाळणे. पाचवी, शांततामय सहजीवन व आर्थिक सहकार्य या तत्वांचा स्वीकार करणे. पंडित नेहरू हे उत्कृष्ट लेखक व गाढे व्यासंगी होते. जागतिक इतिहास व तत्वज्ञान या विषयाचा त्यांना व्यासंग दांडगा होता. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत. सोव्हिएत रशिया 1929, लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर 1929, अॅन ऑटोबायोग्राफी 1936, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री 1934, डिस्कव्हरी ऑफ इंडिया 1946, सिलेक्टेड वर्क्स ऑफ पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी. 27 मे 1964 रोजी विकाराने त्यांचे निधन झाले.